मी यशवंत पिवलकर, जे नाव गेले 4-5 महिने कदाचित माझ्या कल्पनेप्रमाणे ऑक्टोबर 24 पासून हे नाव पेपरला यायला सुरुवात झालेली आणि दरवेळेला काहीतरी नवीन 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 खोट्या गोष्टी माझ्या विरुद्ध लिहिल्या जातात. आता ज्या वेळेला मला पहिल्यांदा कळलं त्यावेळेला मी परदेशात होतो. त्यावेळेला मी पहिल्यांदा जेव्हा मला कळलं तेव्हा मी परदेशात होतो. त्या दिवशी सिडकोवर यांनी मोर्चा नेला होता आणि सिडकोवर मोर्चा नेऊन तिथे कॉन्फरन्स करून माझ्या विरुद्ध नाही त्या गोष्टी त्यांनी गडबड केलेली आहे आणि ही माझी आणि माझ्या फॅमिलीची बदनामी. आमच्या फॅमिलीला 1816 मध्ये रघोजी आंग्रे म्हणजे कान्होजी आंग्रेंचे वंशज आणि त्यावेळेचा कुलाबा संस्थानचे राजे यांच्याकडून ब्रिटिश सरकार बरोबर काही जरूर त्यांना ज्या गोष्टी होत्या त्या करून घेण्यासाठी माझे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून त्यांचं संस्थान वाचवलं. याच्यासाठी त्यांनी इनाम दिलं. त्यांचे वडील म्हणजे ग्रेट 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 ग्रँडफादर तेही त्या संस्थांचे दिवाण होते. माझे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर तेही दिवाण होते आणि आम्ही अव्याहत अंग्रेजांची म्हणजे हे तर दोन मोठ्या पोस्टवर होते. त्याच्या आधीपासूनही आमची कान्होजी आंग्रेंच्या पासून आमची फॅमिली ही अंग्रेज सरकारांच्याकडे काम करते. आम्हाला त्यांच्याबद्दल अत्यंत नितांत आदर आहे. दुःख होतं की आम्हाला म्हणतात ब्रिटिश सरकारची लाचारी केली नाही, कधीच नाही. उलट पुढे माझे आजोबा हे माझी पणजी वारल्यानंतर त्यांचं इनाम त्यांनी रद्द केलं ब्रिटिश सरकारने. कारण का आम्ही आंग्र्यांच्या बरोबर काम करत होतो. इनाम रद्द केलं. मग माझ्या आजोबांनी त्यावेळेच्या ठाणे कोर्टामध्ये, कारण त्यावेळेला अलिबागला कोर्ट नव्हतं, ठाणे कोर्टामध्ये एक केस दाखल केली. कुठली केस दाखल केली तर डिक्लरेशनची केस. डिक्लरेशनची केस म्हणजे काय की हे जे काही इनाम आम्हाला दिलेलं आहे ते वंश परंपरेने आपण जसं काय जे काष्ट पाषाण वगैरे वगैरे असं एक मराठीत स्पेसिफिक त्याचा उल्लेख आहे. म्हणजे थोडक्यात राईट ऑफ सॉईल आम्हाला दिलेले आहे. अशा तऱ्हेची आम्ही केस दाखल केली. ती केस पुढे 1935 मध्ये केस नंबर 56 ऑफ 35 त्यावेळेचं सुप्रीम कोर्ट म्हणजे प्रिव्ही काउन्सिल मध्ये गेली आणि त्या ठिकाणी आम्ही 1936 साली ती जिंकली. लंडनला तो बघा किती वर्ष झाली. ही जमीन आमची आहे. त्याच्यानंतर पुढे इनाम ॲबॉलिशन ऍक्ट आला. त्या इनाम ॲबॉलिशन ऍक्टच्या प्रोव्हिजन प्रमाणे आम्हाला तो लावण्यात आला. कारण का आमच्या जमिनी या आमच्या मालकीच्या आहेत, वंश परंपरेत आहेत, जमिनीची मालकी आमच्याकडे दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला इनाम सरंजामचा ऍक्ट लागत नाही. हे त्याच वेळेला ठरलेलं आहे. त्याचे रेझोल्युशन झालेले आहे. हे सगळं डॉक्युमेंटेशन आहे आणि आम्हाला हे इनाम होतं ते 52 सालच्या इनाम ॲबॉलिशन ऍक्ट प्रमाणे सरकारकडे गेलं. पण सरकार जमा झालं नाही. काय झालं तर इनाम ॲबॉलिशन ऍक्टच्या सेक्शन 4 प्रमाणे आमचे इनामी राईट म्हणजे जनतेकडनं टॅक्स वसूल करणे तो आम्ही घेणे किंवा आमच्या जमिनीला टॅक्स नसणे ह्या ज्या काही आमच्याकडे अधिकार होते, काइंड ऑफ सॉवरीन राईट्स ऑफ द लँड ते कमी झाले. कारण भारत सरकारचं धोरण होतं की सगळ्यांना एकत्र आणायचं. पण आमच्या जमिनी सेक्शन 5 प्रमाणे
होल्डर म्हणून आम्हाला ते परत दिला गेला. होल्डर म्हणजे कुठला, तर BLR कोड, त्याला बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड होता 66. तर त्याच्यातलं जे डेफिनेशन आहे होल्डर, मालक, ते आम्ही तसे मालक झालेलो. आम्ही काही चोऱ्या करून जमीन घेतलेली नाही, आमच्या हक्काची जमीन आहे. आणि हे कोणी उठावं आणि काही बोलावं हे गैर आहे. आणि एखादा ज्या वेळेला खासदार आमदार जेव्हा बोलतो, तो जनतेचा प्रतिनिधी आहे, लर्नेड माणूस आहे, त्याला लॉची माहिती असते, अगदी जरी शिकला नसला तरी त्याला माहिती असते काय केलं जातं, जग कसं चालतं, सरकार कसं चालतं याची माहिती झालेली असते. आणि अशा माणसांनी असे आरोप करावे हे खरोखर दुर्दैवी आहे. रोहित पवारांना मी ओळखत नाही, शरद पवारांची माझी ओळख आहे. शरद पवारांच्या बरोबर मी बसलेलो पण आहे, कारण जयंतराव टिळक जे होते ते आमचे फॅमिली फ्रेंड होते, त्यांच्याबरोबर मी केव्हा केव्हा त्यांच्याकडे जातही असे. परंतु त्यांनी कधी असं केलं नाही. रोहित पवार का बोलतोय मला हे समजत नाही. त्यांनी आजोबांना तरी विचारायला पाहिजे होतं की हे बिहोलकर कोण आहेत, तुम्हाला माहिती आहेत का. आमची फॅमिली काही अशी लुंगी चुंगी नाहीये. पूर्वीच्या काळी कलेक्टर रायगडचा, ब्रिटिश कलेक्टर, त्याला कुलाबा होता, त्याला जर अपॉइंटमेंट द्यावी असेल तर आमची अपॉइंटमेंट घेऊन माझ्या पणजीला भेटायला यायला लागायचं. अशी ती प्रोटोकॉल होती त्यावेळेची. गव्हर्नरची पार्टी व्हायची, त्याला आम्हाला बोलवलं जायचं, कारण त्यावेळेचा ब्रिटिशांनी प्रोटोकॉल ठेवलेला होता. आज सुद्धा माझी आई जेव्हा कलेक्टर ऑफिस मध्ये जायची तर आधाराने सगळे उभे राहायचे. ते कोणीतरी चिल्लर सारखं बोला. सहन होत नाही मला. आता कालच त्यांनी ट्विट केलं की मी पळून जाईल. कशाला पळून जाईल, कोणाची चोरलेली जमीन नाहीये. गेल्या 7 पिढ्या माझ्याकडे जमले नाही, कशाला बोलतात. आणि अटक करावी, आता बसलोय ते याबरोबर अटक करायला. आणि कुठल्या ग्राउंडवर तुम्ही मला अटक करणार, हे काय मोगलाई लागले, अटक करा. अरे काहीतरी बोलताना तारतम्य बाळगा. हे कोणीतरी पत्रकार आहे लुंगा सुंगा, सॉरी टू से असं, कारण त्यांनी कुठलं तरी तो न्यूज युट्यूबवर काहीतरी चालवतो, त्याने एक माझा फोटो छापलाय, कुठून मिळवला माहित नाही, आणि त्याच्यावर फ्रॉडचा शिक्का मारलाय. इट इज व्हेरी क्रिमिनल, डिसऑनेस्ट लोक आहेत ती. तुम्ही जर हा उदानी आणि ही सगळी जी मंडळी आहेत हे असं, तर त्यांनी नोटीस दिलेली आहे ती तुम्ही आता दाखवली गेली तुम्हाला 20 मे वगैरे या तारखेला काहीतरी. त्याच्यात काय लिहिलंय तुम्ही, या जमिनी कोणीतरी पवार म्हणून बाई आहेत त्यांच्या नातेवाईक. आता त्या पवारांच्या नातेवाईक आहेत का मला माहित नाही, रोहित पवारांचे, आय डोंट नो. परंतु त्या पवारांची कुठेतरी आंग्र्यांची आहे. एकदा आंग्रे सरकारांनी दिल्यानंतर त्याला सगळे फुल राईट होते. त्यांनी एकदा मला इनाम दिल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा तर जमिनीशी संबंध राहत नाही, हे त्या फॅमिलीचा आणि इव्हन त्यांच्या डिसेंडंटचा आदर ठेवून मी सांगतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आंग्र्यांचे जे खरे वारस आहेत, जे अलिबाग मध्ये बसलेले आहेत, ज्यांच्याकडे आम्ही जाऊन येतो, आम्ही त्यांना नमस्कार करतो, ते काही बोलत नाही. ते का नाही बोलत, कारण त्याला माहिती आहे किंवा हे जे कोण आले पवार कोण जे आहेत ते, आणखी कोणी ते कुसुम जाधव पण त्यांच्या जोडीला होत्या, मला माहित नाही, त्या वारल्या असं कळतं मला. तर ही जी लोक आहेत यांचे जे पूर्वीचे हे होते हे आत्ताच्या वयात आहेत, आत्ताच्या दिवसात आहे. याच्या आधी गेली 200 वर्षात कोण नव्हते हे लोक, त्यांच्या ह्यांनी केले असते ना केसेस वगैरे पाहिजे.
कोणी केसेस केल्या नाही, त्याला माहिती आहे की आमची जमीन नाहीये, ही बेवलकरांची जमीन आहे, त्यांना इनाम दिलेली जमीन आहे आणि त्या इनाम काढून घेण्याचा कुठलाही हक्क या त्यांच्या पुढच्या वंशजांना राहिलेला नाहीये, नसतो.